तर शेतीमुळे नाही तर स्टार्टअप्समुळे भारत सोने की चिडिया होता असं लोढा म्हणतायत। शेतीमुळे भारताला सोने की चिडिया म्हणत नव्हते असं लोढांनी म्हटलंय। आता घराघरात स्टार्टअप असल्यानं भारत सोने की चिडिया होतोय असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। कृषीप्रधान भारताबद्दल लोढांचं हे वक्तव्य। और उसमें हमारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सुरेश जी सोनी आए थे, तो उन्होंने एक बड़ी अच्छी बात कही थी। उन्होंने कहा कि भारत को यदि सोने की चिड़िया कहा जाता तो इसके लिए नहीं कहा जाता था कि भारत के अंदर बहुत कुछ, हम ये एग्रीकल्चर प्रधान देश था, हम एग्रीकल्चर तो हम बेचते ही नहीं थे। भारत में उस समय तो एग्रीकल्चर को बेचना पाप समझा जाता था। उसके बाद भी भारत का जीडीपी दुनिया में बहुत बड़ा था। उसके बाद भी भारत के दुनिया के कई सारे देशों में एक्सपोर्ट करता था। तो उसका कारण ये था कि भारत के हर गांव में, हर घर में स्टार्टअप था। महिला भी कुछ न कुछ काम करती थी, पुरुष भी कुछ न कुछ काम करते थे, बच्चे भी कुछ न कुछ काम करते थे। और स्वामी विवेकानंद जी के सपनों का यदि वापस भारत लाना है, माननीय नरेंद्र भाई मोदी जी का विकसित भारत बनाना है, माननीय देवेंद्र फडणवीस जी ने जो सपना देखा है कि महाराष्ट्र भारत में नहीं दुनिया में एक इतना बड़ा शहर, इतना बड़ा स्टेट बन जाए कि दूसरी कंट्री हमारे से कॉम्पिटिशन करे। तर आपण बघतोय की आता लोढा यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। शेतीमुळे नाही तर स्टार्टअप्समुळे भारताला सोने की चिडिया म्हणत होते असं वक्तव्य लोढा यांनी केलेलं आहे। त्यामुळे स्टार्टअप्स असल्यानं भारत सोने की चिडिया होता, शेतीमुळे नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता या वक्तव्यावरनं उलटसुलट चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। लोढांचं हे वक्तव्य कदाचित नव्या वादाला तोंड फोडू शकतं, कारण एका कृषीप्रधान देशाला, भारताला त्यांनी थेट शेतीमुळे नाही तर स्टार्टअप्समुळे भारत सोने की चिडिया होता असं म्हटलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच जे शेतीकाम करतात त्यांच्यासाठी हे वक्तव्य कदाचित खेदजनक असू शकतं। आता यावर समाज माध्यमांवर सुद्धा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। राजू शेट्टी शेतकरी नेते आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले आहेत। शेट्टीजी, आपण बघतोय आत्ताच लोढांनी असं वक्तव्य केलं की शेतीमुळे नाही तर स्टार्टअप्समुळे भारत सोने की चिडिया होता। तुम्हाला काय वाटतं या वक्तव्यावर? नाही, लोढांचं डोकं फिरलेलं आहे असं मला वाटतं आणि अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करून हे वक्तव्य आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात घेतलं पाहिजे। कारण म्हणजे यावरून सरकारची मानसिकता काय दिसते, शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे स्पष्ट होतं। लोढांना एवढी तरी अक्कल पाहिजे की हा देश पुढे आला तो शेतीतून आला, कृषी प्रधान देश आहे आणि अगदी अनेक वर्षाच्या पाठीमागचा इतिहास जरी बघितला, जेव्हा जगामध्ये समृद्ध देश म्हणून आपल्या देशाची ख्याती होती, सोने की चिडिया म्हणत होते, त्यावेळी सुद्धा भरभराट झालेली होती ती शेतीचीच। मुळात अर्थव्यवस्था समृद्ध झाली शेतीतून, शेतीतल्या बचतीतून औद्योगिक क्रांती झाली, शेतीतूनच्या बचतीमुळं माणसाची जी काही अन्नासाठीची वणवण होती ती थांबली आणि त्यातूनच त्याचा तो विचार करायला लागला आणि त्यातून नवनवे शोध लागले। म्हणजे मूळ जननी मानवी विकासाची आहे ती शेती आहे, कृषी आहे आणि असं असताना शेतीतून विकास झालेला नाही तर स्टार्टअप झाला। काय भारत कशासाठी प्रसिद्ध होता? भारत मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध होता, भारत चामड्यासाठी प्रसिद्ध होता, भारत रेशीम कापडासाठी प्रसिद्ध होता, सुतासाठी प्रसिद्ध होता आणि हे सारं शेतीतून तयार होत होतं। एवढी तरी साधी अक्कल या लोढांना पाहिजे होती आणि त्यामुळं जगभरामध्ये जो काही भारताचा व्यापार त्या काळामध्ये सुद्धा व्हायचा तो शेतीमालाचाच व्हायचा आणि त्यासाठी भारतातल्या मसाल्यासाठी म्हणून जगभरातले सगळे व्यापारी इथे येत होते। हे काय माहित नाही का लोढांना? लोढासारख्या व्यापारी माणसाला हे माहित नसणं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे। हे आश्चर्य नव्हे, हे जाणीवपूर्वक शेतीला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य ही माणसं करत असतात। धन्यवाद। आपण एनडीटीव्ही मराठीकडे सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आपण बघतोय की आता संताप व्यक्त केला जातोय। शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्यासोबत जोडले गेले होते आणि हा सरकारचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं। या वक्तव्यामुळे सरकारची शेतकऱ्यांबद्दल असलेली मानसिकता दिसून येते अशा पद्धतीची टीका राजू शेट्टी यांनी केलेली आहे। पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत त्यांनी नेमकं काय वक्तव्य केलेलं आहे।
और उसमें हमारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सूरज जी सोनी आए थे, तो उन्होंने एक बड़ी अच्छी बात कही थी। उन्होंने कहा कि भारत को यदि सोने की चिड़िया कहा जाता तो इसके लिए नहीं कहा जाता था कि भारत के अंदर बहुत कुछ, हम ये एग्रीकल्चर प्रधान देश था, हम एग्रीकल्चर तो हम बेचते ही नहीं थे। भारत में उस समय तो एग्रीकल्चर को बेचना पाप समझा जाता था। उसके बाद भी भारत का जीडीपी दुनिया में बहुत बड़ा था, उसके बाद भी भारत के दुनिया के कई सारे देशों में एक्सपोर्ट करता था। तो उसका कारण ये था कि भारत के हर गांव में, हर घर में स्टार्टअप था। महिला भी कुछ न कुछ काम करती थी, पुरुष भी कुछ न कुछ काम करते थे, बच्चे भी कुछ न कुछ काम करते थे। और स्वामी विवेकानंद जी के सपनों का यदि वापस भारत लाना है, माननीय नरेंद्र भाई मोदी जी का विकसित भारत बनाना है, माननीय देवेंद्र फडणवीस जी ने जो सपना देखा है कि महाराष्ट्र भारत में नहीं दुनिया में एक इतना बड़ा शहर, इतना बड़ा स्टेट बन जाए कि दूसरी कंट्री हमारे से कंपटीशन करें,